शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपण बऱ्याच वेळा असं ऐकलं असेल की अमावस्येच्या रात्री आपल्या शेतामध्ये पतंगवर्गीय कीड अंडी टाकते। या अंड्यामधून अळी बाहेर पडते आणि आपल्या पिकाचं नुकसान करते। जर आपल्याला हे नुकसान टाळायचं असेल तर अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला अंडीनाशकाची फवारणी करायची, जेणेकरून आपल्याला हे नुकसान टाळता येईल। असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं असेल, परंतु खरंच या गोष्टीमध्ये काही वैज्ञानिक आधार आहे का? खरंच पतंगवर्गीय कीड आपल्या शेतामध्ये अंडी टाकते का? टाकत असेल तर किती प्रमाणामध्ये टाकते आणि आपण अमावस्या झाल्यानंतर फवारणी करावी का? याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा हेलिकोरपा म्हणजे घाटे अळीचा जेव्हा वापर करण्यात आला की ही घाटे अळी जेव्हा चंद्र अमावस्येकडून पौर्णिमेकडून अमावस्येकडे जातो, या दोन्ही परिस्थितीमध्ये अंडी देण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होतो याचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तर त्यामध्ये असं दिसून आलं आहे, जेव्हा चंद्र अमावस्येकडून पौर्णिमेकडे जातो त्यामध्ये 8% अंडी ही जास्त मिळाली। आणि यामध्ये सुद्धा जेव्हा चंद्र अमावस्येकडून 50%कडे जातो आणि 50%वरून पौर्णिमेकडे जातो, तर या दोघांमध्ये सुद्धा ज्यावेळेस चंद्र अमावस्येकडून पौर्णिमेकडे गेला त्यामध्ये 20% अंडी ही जास्त मिळाली। आणि जेव्हा चंद्र 50%वरून पौर्णिमेकडे आणि 50%वरून अमावस्येकडे गेला तर या दोन्ही कंडिशनमध्ये 50%वरून 100%कडे गेलेल्या चंद्रामध्ये 4% अंडी ही जास्त मिळाली। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढाच की जेव्हा आपला चंद्र अमावस्येकडून पौर्णिमेकडे जातो त्यामध्ये 8% अंडी जास्त मिळाली आणि यामध्ये सुद्धा जेव्हा अमावस्येकडून 50%कडे गेला तेव्हा 20% अंडी जास्त मिळाली। तर असा याचा अभ्यासाचा निष्कर्ष होता, ते आपण स्क्रीनवर पाहू शकता। निष्कर्ष एवढाच की ज्यावेळेस रात्रीच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अंधार असतो त्यावेळेस अंडी देण्याची क्षमता ही वाढते, आणि ज्यावेळेस रात्रीच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उजेड असतो त्यावेळेस अंडी देण्याची क्षमता ही कमी होते। म्हणून अमावस्येच्याच रात्री पतंगवर्गीय कीड आपल्या शेतामध्ये अंडी देते ही गोष्ट चुकीची आहे। ती आपल्या शेतामध्ये इतर दिवशी सुद्धा अंडी घालते, परंतु त्याचं जे काही प्रमाण आहे तर ते जेव्हा 0 पासून 50%कडे जातो तर त्यामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतो। आता अंडी तर कीड प्रत्येक दिवशी देतच राहते, पण आपण कोणत्या आधारावर कीटकनाशकाची फवारणी करायची, तर यासाठी आपल्याला एकरी 5 कामगंध सापळ्यांचा वापर करायचा आहे। जेव्हा त्या कामगंध सापळ्यामध्ये सतत 3 दिवस 8 ते 10 पतंग आपल्याला मिळतील तर त्याच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची आहे। या पद्धतीने आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ते सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।